हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सॅटर्डेचा व्लॉग आहे. पिल्लू आणि दीपक चाललेले खाली, कारण का मला कामं करायची होती आणि पिल्लू मध्ये मध्ये सारखी येत होती. मग दीपक बोलला मी खाली घेऊन जातो. सो तिला रेडी वगैरे केली मस्तपैकी. फ्रॉक आता घालायला लागले. आधी ती नाही बोलायची, सो फ्रॉक वगैरे घातला आणि गेली ती. आता मंदिरमध्ये वगैरे जातील. दीपकला बोलले थोडेफार फोटो आणि शूट कर, बघूया आता काय करते. तुम्हाला पुढे मी शेअर करेलच. आणि तिला ना आता सगळं समजतं की खाली जायचं आहे तर लिफ्ट डाऊन साईडला प्रेस करायचं, वरती जायचं आहे तर प्रेस करायचं, लिफ्टमध्ये गेलं की आपल्याला खाली जायचं तर जी प्रेस करायचं. आपण थर्ड फ्लोअरवर राहतो ते पण तिला आता सगळ्या गोष्टी अशा समजून जातात. ती बरोबर प्रेस करते, कारण का डेली रुटीनमध्ये ते येऊनच जातं. आणि सारखं मुलांना एकच गोष्ट सांगितली ना की ते बरोबर लक्षात ठेवतात. सो मस्तपैकी रेडी झाली. तिला क्रॉक्स मागवलेले पण ते थोडे मोठे आले, त्याच्यामुळे शूजच घालून ती जाते. आणि आता जे चप्पल्स आहेत ते छोटे होतात, त्यामुळे तिला नेल्सला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग ते घातले नाही. तिला ओल्डच असे शूज घातले आणि पाठवले. वेलकम बॅक टू माय चॅनल. जस्ट बघितलं दीपक आणि पिल्लू गेलेत बाहेर, म्हणजे मंदिरमध्ये गेलेत फिरायला. असंच दीपक घेऊन जातो सॅटर्डे, सो तो गेला. सगळं झालं आहे माझं. आता फक्त दीपकचा आज उपास आहे सॅटर्डे, सो मला साबुदाणा वडे करायचे आणि पिल्लूला काही करेल. दोघंजण 11 वाजता उठले, सो आता थोडं लेटच जेवण होईल त्यांचं. आणि सॅटर्डेला दीपक जातो मंदिरमध्ये, सो तिला पण घेऊन गेला. माझं सगळं झालं आहे. आता फक्त मला पिल्लूनी सगळं असा पसारा करून ठेवला आहे. मेकअप पाऊच माझा काढून, तिचं रोजचंच असतं. मी तयार व्हायला लागली ना की ती असंच करून ठेवते सगळं. सो आता ते सगळं आवरते आणि साबुदाणा वडा करायला घेते. आणि बघूया आज दिवसभरात काय काय होतं ते तुमच्याजवळ शेअर करेल. ठरलं पिल्लूचे थोडेसे फोटोशूट करूया, पण आता काय माहिती करून देते की नाही. जसं काय करेल तसे फोटोज काढेल तिचे. सो चला हाता पडतात. आणि पिल्लूचे बघा किती सारे गॉगल्स आहेत. म्हणजे आता एक लावून गेले ती, ह्याच्यात एक आहे, ह्याच्यात 2 आहेत आणि हा एक आहे. आमच्याकडे पण एवढे गॉगल्स नाहीत, पण तिच्याकडे सगळे मॅचिंग घेतलेले आहेत. असे चांगले प्रत्येक ड्रेसवर असे चांगले दिसतील ना, असे घेतलेले आहेत. ते पण लेन्सकार्टमधून घेतलेले आहेत आणि असे 2-3 DIY मधून घेतात. सो चला, म्हणजे लेन्सकार्टमधून दीपकचे नक्की की चांगल्या क्वालिटीचा हवे. सो मे बी जेंट्स लोकांचं जसंच असतं, क्वालिटीवर सगळं असतं. सो त्याने तिथून घेतलेला. सो चला आता बाकी सगळं आवडून घेते आणि तुमच्याजवळ शेअर करते काय काय आज होतं आहे ते. सो चलो. आणि आता हे दोघं आमच्या इथे मंदिर आहे महादेवाचं, तिथे गेलेले. तिथे मस्तपैकी कबूतर्स वगैरे असतात. म्हणजे असं थवा टाईप बोलतात ना, असे बसलेले असतात. फीड करायला टाकतात, म्हणजे दाणे वगैरे टाकतात, म्हणून ते तिथे असतात. पिल्लूला कबूतर वगैरे असे खूप आवडतात, कारण का पळाले ना की ते उडतात. ते तिला खूप मजा वाटते. आणि रोज बाईकवर फिरून चावी कुठे लावायचं, काय कुठे लावायचं हे मुलांना बरोबर समजून जातं. म्हणजे काही गोष्टी त्यांना शिकवावं लागत नाही, काही गोष्टी ते स्वतःच शिकतात. सो अशातलाच काहीतरी हा भाग आहे एक. आणि खाली गेलं म्हणजे काही ना काहीतरी खाऊ घेतलाच पाहिजे. सो जेम्स सरप्राईज बॉल आहे तो, म्हणजे लहान मुलांना हा जेम्स सरप्राईज बॉल, किंडर जॉय मध्ये काय एवढा इंटरेस्ट. हे साबुदाणे वडे करून घेतले, अर्धे गोल करून घेतलेत आणि अर्धे असे केलेत, कारण का हे ना बाइंड होत नव्हते. सो त्याच्यामुळे मग हे नीट बाइंड झाले. बघताय तुम्ही, हे ना मला वाटतं फुटून जाईल, म्हणून मग मी असे करून घेतले. ठीक आहे, कसं ना कसं खायचंच आहे. सो असे वडे करून घेतले. तर दीपक आणि पिल्लू आले की तळेल. पिल्लूची खिचडी करायची, सो मूग डाळ आणि भिजत घातलेलं. आता ह्याची खिचडी करून घेते पहिली आणि मग हे तळायला घेते. सो चल हे बाजूला ठेवून देते. दोघंजणं खालून आले. पिल्लूला मी भरवून वगैरे पाठवलेलं, त्याच्यामुळे तिचं असं काही ब्रेकफास्ट असं आत्ता करायचा नव्हता. आम्हाला डायरेक्ट साबुदाणे वडे करायला घेतले, कारण का शनिवार होता. दीपक साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलेला, सो मी साबुदाणा वडा करायला घेतला. काय प्रकार झालेला तुम्हाला सांगितलं. आणि आता बघा, तुम्हाला बोलले मी ना मी फुटणार असं मला वाटतं, आणि तसंच झालं. एक लिटरली फुटला तो साबुदाणा वडा. म्हणजे बटाटा कमी पडला आणि साबुदाणा जास्त पडला, त्याच्यामुळे ना ते प्रॉपर असं बाइंड झालं नव्हतं, म्हणून मी त्या शेपमध्ये बनवून घेतले. मग मी आता काय केलं, जे वडे आणि हे बनवले ना त्याला अजून घट्ट करायसाठी मी असं प्रेस करून ठेवलं, जेणेकरून ते परत फुटायला नको. नशीब ॲप्रॉन घातलेला नाही तर सगळं ते अंगावरती उडालं असतं. दीपकला दिला, आता मी खायला बसले. आणि मी खायला बसले तिथं पिल्लू बघा फ्रूट कटर घेऊन मस्तपैकी तिचं खेळणं चालू आहे एकटीचं. म्हणजे कधी आधी ना, आता म्हणजे आता कसं करते ती एकदम असे जुने खेळणे घेऊन खेळायची ना, आता जुने खेळणे घेऊन खेळते. आणि डिरेक्टली मग संध्याकाळी शूट करायला घेतला. आता संध्याकाळी पण ती दोघं खाली गेली. मी म्हटलं आज सॅटर्डे, सो तुझा उपास आहे तर मी जेवण करून घेते. परत मग ती असली ना की मग तिला टाईम देता येत नाही आणि मग त्याच्यातच टाईम जाते. आणि आता हे स्टेशन रोडला कुठेतरी गेलेत. आता काय माहिती कुठे एक्झॅक्टली ही व्हिडिओ कुठली. आणि मस्तपैकी दीपकसोबत फिरते ती. जेव्हा कधी मी तिच्यासोबत असते ना तेव्हा ती मला सांगते उचलून घे, पण जेव्हा ती दीपकसोबत असते ना तेव्हा जरा पण ती दीपकला असं बोलत नाही की मला उचलून घे हे घे. का माहिती का असं का होतं. भरपूरदा मम्मी लोकांसोबत असंच होत असेल माइट बी.
कारण का त्यांना माहिती आहे मम्मीला जर आपण बोललो उचलून घे हे घे की ते घेणारच. कारण का घरात आपण तेच करतो, उचलून घे बोलले की घेतो. तो ती त्यांना माइंड बी हॅबिट लागली असेल. मस्तपैकी दोघांनी असे थोडे फोटोशूट वगैरे केले आणि मी जेवण वगैरे करत होती घरी. आवरायचं वगैरे होतं पसारा वगैरे आणि मग म्हटलं फोटोशूट वगैरे पिल्लूचा करूया. पण आज काय जमलं नाही मला करायला, कारण का खूप आम्ही सकाळी आहे ना खूप लेट उठलो, त्याच्यामुळे थोडंसं सगळं लेट चालू होतं कामं वगैरे. आणि आता वांगं करायचं ऑलमोस्ट आता मी आधी प्रिपरेशन करून घेतली. शेंगदाण्याचं कूट करून घेतलं, भाताचा कुकर लावला आणि ती डाळ आहे ती अशी डायरेक्ट कुकरला देते. कारण का कालचा भात आहे ना थोडा उरलेला, सो त्याला स्टीम करायला मी वरच्या डब्यात कालचा भात आणि आजचा फ्रेश असा भात लावून दिलेला. आणि डिरेक्टली डाळ आहे ती मी कुकरमध्ये कधी फोडणीला देते, म्हणजे बॉईल करत नाही. कधी बॉईल करते आणि कधी अशी डिरेक्टली आपण थोडा वेळ भिजवते पाण्यात आणि तडका म्हणजे आपण नॉर्मल जशी फोडणी देतो तशी देते, तशी पण चांगली लागते. उलट आहे ना अशी म्हणजे आपण जी बॉईल करून करतो ना त्याच्यात तेवढी टेस्ट नाही, पण आपण डिरेक्टली तडका देऊन डाळ टाकतो ना त्याच्यात थोडीशी अशी टेस्ट ना थोडीशी वेगळी येते आणि जरा थिकनेस पण वाटते. सो मी तशा प्रकारे डाळ केली. आता टोमॅटो थोडा शिजेपर्यंत ना वरती लीड ठेवून दिली, नाही तर कसं होतं ना तेलाचे शिंतोडे सगळे असे उडतात आणि गॅसवरती सगळीकडे आहे ना पसरून जातं आणि मग खूप तेलकट होतं. मग सारखं गॅस धुवायला पण मला पण कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग तसं केलं. आणि आता जी डाळ होती ती फोडणीला दिली. आता बाकीचं आहे ते करायचं. आता फक्त भरलेलं वांगं आहे ते करायचं, त्याचं स्टफिंग. आणि मला आहे ना भरलेलं वांगं खायची जरा पण इच्छा नव्हती, सो दीपकसाठीच केलं. म्हटलं मला नको, सो त्याच्यासाठी 2च केले आणि मी बटाटे टाकून दिले. मी म्हटलं मी बटाटे खाईल आणि त्याला देईल, कारण का मला काय माहिती आज इच्छाच नव्हती शेंगदाण्याचं असं कूट टाकून भाजी खायची इच्छाच नव्हती. म्हणजे ॲसिडिटीसारखं होतं, त्याच्यामुळे मग मी नाहीच खात. सारखे असे डकार येतात, म्हणजे ढेकर बोलतात ना ते येतात. सो थोडंसं पाणी टाकलं आणि शिजायला ठेवून दिलं. आणि मग नंतर आता पिल्लूला मी बोलवलं. पिल्लू बाहेर होती दीपकसोबत, म्हणजे स्टीम करायला ठेवून दिलं ते आणि बेडरूममध्ये बसलेली. तिला माहिती मी काम करते त्याच्यामुळे ती आली नाही. जसा तिला आवाज दिला तशी ती लगेच आली, म्हणजे मी आवाज देण्याचीच ती वाट बघते. सो वांगा आहे ते माझं ऑलमोस्ट शिजून गेलं आता. आणि आता डाळ आहे ती रेडी झाली. बघा तुम्हाला बोलली ना कुकरला डिरेक्टली लावली की मस्त घट्टसर होते आणि पिल्लूला अशीच घट्टसर डाळ आवडते. आणि भरपूर वांगं उरलेलं आणि मग ते नंतर खराब होऊन जातं, त्याच्यामुळे मी म्हटलं आता काय करू, डाळ भात तर केलेला आहे पिल्लूसाठी आणि म्हटलं आता वांग्याचे काप आहेत ते करते. नॉर्मल जे वांगे असतात ना त्याचंच करायला घेतलं. ह्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, थोडासा मॅगी मसाला टाकला आणि मीठ टाकलं. अद्रक लसूणची पेस्ट पण असली तर तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी काही टाकली नाही आणि परत काही करत नाही बसली. सो त्याला नीट अगदी मॅग्नेट करायला ठेवून दिलं, म्हणजे नीट अगदी त्याला जे कोटिंग आहे ना ती नीट बसली पाहिजे प्रत्येक वांग्याला, जेणेकरून त्याला टेस्ट येईल. आणि ना लिंबू टाका, लिंबूने ना अजून चांगली टेस्ट होते. तर सगळं असं मी स्प्रेड करून ठेवलं. हे आमच्यासाठी आहे, पिल्लूसाठी पण मी वांगा आहे ते बाजूला काढून ठेवलं. तर पिल्लूचं नॉर्मल मी करणार आहे, त्याच्यामध्ये एकदम तिखट टाकणार नाही, असं नॉर्मल टाकणार आहे. आमचं थोडंसं स्पायसी केलं त्याच्यामुळे ते लाल दिसतं. पिल्लूचं असं एवढं स्पायसी नाही केलं, तिला पण हे खूप आवडतं म्हणून केलं मी. आणि आता वरतून थोडंसं बेसन टाकलं. बेसन ह्याच्यासाठी टाकलं की जेव्हा आपण रव्याची कोटिंग लावतो ना तेव्हा ती कोटिंग नीट बसते, त्याच्यामुळे बेसन टाकलं. ही सगळी आयडिया मला माझ्या मम्मीने दिली, सो त्याप्रमाणे मी करते. आणि इतकं मस्त लागतं ना. पिल्लूनी लिटरली 4-5 वांगे असेच खाल्ले. आणि जेव्हा मी किचनमध्ये काम करत असते तेव्हा असं तिचं येणं जाणं चालू असतं. आणि आता जर ट्रायपॉडला फोन लावला ना की ती स्वतःच अशी बडबडायला लागते, काय ना काय बघायला लागते, स्वतः तिचं तेच चालू होतं. तिला जस्ट मी आवाज दिला तर लगेच धावत आली. म्हणजे किचनमध्ये कधी कसं होतं ना, तेलाचं मी काय करत असलं फोडणी वगैरे द्यायचं असेल ना मी तिला बाहेर पाठवते, अगदी ओरडून बाहेर पाठवते. ते कधी राईचा तडका वगैरे दिला ना की ती राई उडते, मग त्याच्यामुळे ती भीती वाटते कुठे. आणि मुलांची स्किन म्हणजे नाजूक असते, त्याच्यामुळे तर राई तरी तिला उडाली ना अंगावरती लगेच फोडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मग मी तिला असं पाठवते, ओरडून का होईना पण मी तिला पाठवते, लाटणं दाखवते आणि पाठवते, मग ते जाते. आणि मग जेव्हा कधी मी तिला आवाज देते ना तर अशी अगदी आनंदात धावत येते.
बाबा गेले समायरा जा. सो जरा वेळ ते कोट करायला ठेवून दिलं आणि आता बघा आता मी पॅनवरती तेल टाकते आणि तव्यावरती आहे ना तुम्हाला सांगते तव्यावरती मी लास्ट टाइम ट्राय केलेलं पण तव्यावरती एवढे चांगले नव्हते झालेले पण पॅनवरती आज आहेत ना मस्त झालेले अगदी क्रिस्पी मीडियम फ्लेमवरती. सो रवा घेतला रव्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं बाकीचं काही ॲड केलं नाही जसं आपण फिश फ्राय करतो ना तसंच. सो त्याला नीट कोट केलं. बेसनने काय होतं नीट कोटिंग होते त्याच्यामुळे बेसन तुम्ही आवर्जून टाका. सो अशा प्रकारे मी त्याला सगळं ज्याला आहे ते रव्याला स्टफ करून घेतलं म्हणजे लावून घेतलं रवा आणि पॅनवरती एक एक असं ठेवत गेली आणि मस्त होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुमचे मुलं असं काही खात नसतील ना भाजी पोळी वगैरे की हे व डाळ भातासोबत पण चांगलं लागतं. पिल्लूला तर खूप आवडतं. म्हणजे मम्मीनी जेव्हा मी खेळला गेलेली ना तेव्हा मम्मीने एकदा केलेलं तेव्हा पिल्लूने आवडीने खाल्लेलं. तेव्हापासून कसं असं वांगा असेल किंवा डाळ भात असेल काही भाजीला तिला असं नसेल मग मी असं करून देते आणि ती आवडीने खाते. ऑलमोस्ट 4-5 वांगा असं भातासोबत मिक्स करून खाते कधी कधी असंच खाते. सो थोडा थोडा रवा करून मी टाकते कारण का कसं होतं जास्त एकदम घेतलं ना की मग तो उरून जातो आणि मग तो काही कामात येत नाही आणि मग नंतर कधी करणार त्याच्यामुळे मग मी असं थोडा थोडा रवा घेतला. पिल्लूला डाळ भात आहे तर वाढून घेतलं. तिचं असं आहे ना की तिला डाळ खूप लागते आणि भात कमी असं एकदम सुकं नाही आवडत. सो तिला भरवून घेतलं आणि आता मी इथे जेवायला बसली. जेव्हा मी जेवायला बसते ना तेव्हा मग आमचं कसं होतं तुम्हाला सांगते पहिला दीपक जेवतो आणि दीपक जेवत असतो तेव्हा मी पिल्लूला भरवून घेते आणि मी सगळ्यात लास्ट जेवते कारण का हे असे पराक्रम चालू असतात. जर आम्ही दोघं पण एकदम जेवायला बसलो ना की पिल्लूचे असे खेळ चालू असतात आणि मग लक्ष ठेवायला कोण नाही राहत आणि मग 10 वेळा जेवणावरून उठावं लागतं. त्याच्यामुळे असं आलटून पालटून आम्ही जेवत असतो. कधी कधी ती ड्रॉइंग बुक वगैरे दिली ना की ती शांत बसते पण आपल्याला माहिती आहे आज ती शांत बसणार नाही तेव्हा मग मी दीपकला जेवायला वाढून देते आणि जर टी व्ही लावला ना की मग ती त्याच्यातच गुंग घेऊन जाते. त्याच्यामुळे मग असं टी व्ही वगैरे लावत नाही. आता पण लावलेला आहे टी व्ही पण आमचं बघते म्हणजे मी ब्लॉग्स बघते ट्रेकिंगचे वगैरे. ट्रेकिंगचे ब्लॉग्स बघायला ना मला खूप आवडतं. खूप म्हणजे खूप मी बघते असे डेली बेसिसवर. पिल्लू पण आणि बघते. प्रसिल म्हणून आहे त्याचे ती पण बघते आणि मी पण बघते. तिला पण आवडते. असे बाकीचे कोणाचे लावले नाही की ती एवढी आवडीने बघणार नाही पण त्याचे लावले नाही की ती अगदी बघते. म्हणजे तो ट्रेकिंगचे वगैरे दाखवतो थोडासा नेचर व्ह्यू वगैरे दाखवतो त्याच्यामुळे ती बघते. सो भांडी वगैरे आवरून घेतली आणि भरपूर सारी भांडी पडलेली आणि बघायला गेलं तर कमीच होती पण भरपूर किचनवर पसारा झालेला. नंतर भांडी वगैरे घासून घेतली थोडंसं बसली. दीपक आहे ते फिश टँक वगैरे साफ करणार होता आणि पिल्लू आहे ते इथे मस्तपैकी खेळत होती. म्हणजे तिला डान्स सॉंग्स लावून दिलेले. तिला सॉंग्स लावून दिले ना की ती मस्तपैकी ठुमके वगैरे घेते बघून आता आणि मस्त ती एन्जॉय करत बसते. आणि तुम्ही आता बघताय छोट्या मुलीचे सॉंग्स म्हणजे DID लिटिल मास्टर वगैरे असतं ना ते लावते. ते बघून ती अगदी बरोबर स्टेप पकडते आणि सध्या तिला गंगूबाई आलिया भट्टचं जे कुठलं तरी गाणं आहे काहीतरी आहे मला आठवत नाही ते खूप तिला आवडतं. ते लावलं ना की बरोबर ती नाचत बसते. आणि इथे बघा माझा मेकअप पाऊच आणला आणि आता डॉलीला तिच्या मेकअप करते. सो असा होता आजचा दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा. चलो बाय.